पुणे शहरामध्ये उष्णतेच्या झळा जाणू लागलेल्या आहेत। दुसरीकडे पाणी टंचाईची परिस्थिती सुद्धा निर्माण होते का असं म्हटलं जातंय। जलसंपदा विभाग म्हणते महानगरपालिकेने 15% पाणी कपात करावी, पण महानगरपालिका मात्र ते करायला तयार नाहीये। पुरेसं पाणी आहे असं म्हटलं जातंय, पण या पाण्याचा वापर हा गैरमार्गाने सुद्धा होताना अनेक ठिकाणी दिसून आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे सध्या आपण पुण्यातल्या एरंडवणे भागातले हे जे फीडर पॉइंट आहे, जिथं टँकर मध्ये पाणी भरलं जातं, हा एक पॉइंट आहे। पण जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून या ठिकाणी जे मीटर असतं पाण्याचं तेच बंद होतं अशी माहिती समोर आलेली आहे। कारण की या टँकर मध्ये जे पाणी जातंय ते पाणी किती जातंय त्याचं मोजमाप करण्याचं इथं आपण पाहतोय हे मीटर आहे। आता हे मीटर नव्याने बसवण्यात आलेलं आहे आणि याआधी म्हणजे जवळपास आता 4 महिने होत आलेले आहेत, पण 4 महिने या ठिकाणी मीटर नव्हतं, त्यामुळे इथून जे टँकर भरले जात होते त्याचं कोणतेही आकडेवारी किती लिटर टँकर आतापर्यंत भरून गेलेले आहेत हे सुद्धा समोर येत नव्हतं आणि त्यामुळे याच्यामध्ये मोठा गैर प्रकार झाल्याचं समोर आलेलं होतं। महापालिकेचे अधिकारी त्याचबरोबर इथले ठेकेदार यांच्या संगनमताने हे सगळं सुरू होतं का असा सुद्धा सवाल आहे। तो इथले भाजपचे नेते असलेले त्याचबरोबर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि महानगरपालिकेने तातडीने आता हे मीटर बसवलेलं आहे। सर, काय नेमका घोळ हा सगळा झालेला आहे असं तुम्हाला वाटते? मीटर न बसवण्याचं कारण काय आणि किती साधारण पाणी याच्यामध्ये याचा अपव्यय केलेला आहे असं वाटतं? मध्यंतरी जेव्हा गुरुवार आणि शुक्रवारी पुणे शहराला पाणी पुरवठा झाला नाही, टोटली विस्कळीत झाला होता। या भागाला तर दुसऱ्या दिवशी रात्री 8 आणि 10 वाजता पाणी आलं। त्यावेळेला नागरिकांचे जे हाल होत होते त्याच्यावरून मी या ठिकाणी पाहणीसाठी आलो की महापालिकाचे मोफत टँकरने पाणी पुरवते त्याची काय परिस्थिती आहे। आणि ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो, इथला रजिस्टर बघितलं, तेव्हा असं लक्षात आलं की हा मीटर बंद आहे। आता जर मीटर बंद आहे तर किती टँकर दिवसभरामध्ये भरले गेले, किती लाख लिटर पाणी इथनं गेलं याची कुठलीही नोंद या ठिकाणी सापडून आली नाही। रजिस्टरमध्ये सुद्धा 16/12/2025 पासून मीटर बंद आहे, नादुरुस्त आहे अशी नोंद आहे। त्यामुळे प्रशासनाने खरं तर तातडीनं या ठिकाणी ज्याला टँकरचं टेंडर दिलेलं आहे त्याच्याशी बोलून या ठिकाणी दिवसभरामध्ये किती लाख लिटर पाणी उचललं जातं, कुठल्या कुठल्या सोसायटीला ते पोहोचतं याची नोंद ठेवणं गरजेचं होतं। पण या ठिकाणी थोडासा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतो आणि त्यामुळे या 4 महिन्याच्या कालावधीत किती लोकांना पाणी दिलं गेलं आणि किती लाख लिटर पाणी दिलं गेलं याची आता आपल्याकडे कुठलीही पारदर्शक माहिती उपलब्ध नाही। आता तुम्ही मागणी केली त्यानंतर हे मीटर बसवण्यात आले? मागणी केल्या परवाला मी मागणी केली, त्यानंतर तातडीनं कालच्या दिवसभरामध्ये प्रशासनानं कार्यवाही करून या ठिकाणी नवीन मीटर बसवलेलं आहे आणि त्यामुळे किमान आता दिवसभरामध्ये किती पाणी भरलं गेलं आणि किती टँकर गेले आणि ते कुठे कुठे गेले याची माहिती मिळेल। पण याच्यामध्ये एक मुद्दा अजून महत्वाचा आहे, टँकर मोफत दिलं जातं, त्यामुळे ते ज्या सोसायटीला दिलं जातं त्या सोसायटीच्या अध्यक्षाची, सेक्रेटरीची, कोणाची तरी सही ही रजिस्टरवर असणं गरजेचं आहे। नाहीतर या ठिकाणाहून टँकर नेमका कोणाला दिला गेला याची कुठलीच माहिती उपलब्ध होत नाही। त्यामुळे तीही मागणी मी केली आहे आणि मला या भागाचे जे कनिष्ठ अभियंता आहेत, अपर्णा देसाई मॅडम पाणी खात्याच्या, त्यांनी कळवलंय की त्यांनी आजपासून ही सिस्टीम लावली आहे। आता या ठिकाणी वारंवार हे चेकिंग करावं लागेल। पण यापूर्वी सजग नागरिक मंचने 6 वर्षापूर्वी ज्या विषयावर आंदोलन केलं तेव्हा असं लक्षात आलं की ते एका बिल्डिंग मध्ये बसले आणि तिथून त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केला। त्यावेळेला असं लक्षात आलं की नोंदणी 20 ते 25 टँकरची होती, पण त्याच्या दुप्पट टँकर दिवसभरात भरले गेले होते। याचाच अर्थ याच्यामध्ये मोठा झोल आहे आणि त्यामुळे केवळ या पटवर्धन बागेतल्या टँकर पॉइंटवर नव्हे तर शहरातल्या सर्व वॉटर टँकर पॉइंट जे आहेत, जेथून महापालिका मोफत किंवा विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असणारे जे टँकर पॉइंट आहेत, या दोन्ही ठिकाणी महापालिकेचा मीटर आणि त्याच्यावर कॉन्स्टंट चेक असला पाहिजे, तरच हे जे लाखो लिटर पाणी पुणेकरांचं पळवलं जातं त्याचा हिशोब लागेल। अतिशय महत्वाचे मुद्दे सरांनी उपस्थित केलेले आहेत। हेच ते मीटर आहे जे आता 2 दिवसापूर्वी बसवण्यात आलेलं आहे। या मीटरचा मूळ उद्देश आहे की दररोज या ठिकाणावरून, या पॉइंटवरून किती लाख लिटर पाणी
टँकर मधून वितरित करण्यात आलेला आहे, किती टँकर हे गेलेले आहेत याचं सगळं मोजमाप या मीटर मधून होतं. मात्र हेच मीटर 16/12/2025 म्हणजे साधारण डिसेंबरच्या अर्ध्या महिन्यानंतर बंद होतं, ते आज तागायत बंद होतं आणि त्यामुळे या 4 ते 4.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये लाखो लिटर पाण्याची चोरी असा झोल हा केलाय का असा प्रश्न उपस्थित होते आणि त्यामुळे संबंधित ठेकेदार महानगरपालिकेचे या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. कारण आता जरी हे मीटर बसवलेलं असलं तरी या 4 महिन्यामध्ये जो काही पाण्याचा झोल या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला असेल त्याची नुकसान भरपाई कोण देणार आणि पुणेकरांना सध्या जे पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय त्याची कारणं त्यापैकी हे कारण आहे आणि त्यामुळे याच्यावर आता काही चौकशी केली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.